आयोजन समितीच्या माध्यमातून त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। चला टीम सायगर आपली सलामीची जोडी पाठवा। चला आयोजन समिती आपण प्रवीण धनावडे यांना सन्मानित करा। चला चला टीम सायगर सलामीची जोडी येऊ द्या मित्रांनो। पंचांना विनंती करेन चला आपण ताबा घ्या, कारण 5 मॅचेस बाकी आहेत अजून सर। आपल्याला थोडंसं लवकर आपल्यालाच करावं लागेल। तर आपण जाऊया मॅच कडे रुख करूया। एक बिग मॅच आहे आपल्या समोर। एक मॅच जिंकून पुढे आलेले दोन्ही संघ आहेत। एका बाजूला टीम सायगर 11 तर दुसऱ्या बाजूला BCC करंजे 11। या दोन संघांदरम्यान तुंबल युद्ध पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं बोलाई देवी चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सचिन, नॉन स्ट्राइक एंडला सुमित, गोलंदाजी मार्क वरतून निलेश भिल्लारे। यास 15 मिनिटं तुमच्यासाठी पहिल्या 3 षटकासाठी निर्धारित आहेत, अन्यथा चौथ्या षटकासाठी पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे। यस नाही 3-6 झालेत। पहिला चेंडू 3-6 3 वाजून 6 मिनिटांना डिलिव्हर होतोय। चला सुमित चला प्लीज, तिथे मागेच आहे बघा त्या चॉईस। चला मित्रांनो वेळ खूप होतोय, चला स्पीडअप घ्या। स्ट्राइक एंडला सचिन, नॉन स्ट्राइक एंडला सुमित। 3-7 पहिला चेंडू। ओ हो यू मिसाइड डेफिनेटली। नाम है मेरा NB नीलेश भिल्लारे। वाह भाई वाह, क्या यॉर्कर है यार, सटीक आहे, अफलातून आहे, बेमिसाल आहे। ये बंदे में कुछ तो दम है म्हटलं जातं ना, उगाचच नाही एखाद्याचं नाव होत मित्रांनो, त्यासाठी परिश्रम खूप घ्यावे लागतात आणि ते निलेश भिल्लारेंनी घेतलेत मित्रांनो। आपण पाहिलं तर जावली तालुक्यापासून मुंबई शहरापर्यंत या खेळाडूच्या नावाची ख्याती आहे, चर्चा आहे। त्याच दरम्यान गणेश धन्नावडे यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे। गणेश दादा धन्नावडे आपण या मंचावरती बसायचं आहे। आपल्याला या ठिकाणी आम्ही या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय। निलेश भिल्लारे काय चेंडू हाताळला यार, पहिला चेंडू असा येऊ शकतो हा विचार सुद्धा एखादा फलंदाज करत नाही आहे आणि तो नक्कीच पाहिला निलेश भिल्लारे। न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात। ओ इथे मात्र थोडासा फसगत झाले, जवळ पकडला होता चेंडू। ओ इथे धावबाचे चान्सेस आणि इथे हो एसटी रक्षकाने चुकी केले। रणजित पवार यांनी कामगिरी चोख बजावली होती, परंतु गॅदरिंग झालं नाही, कलेक्शन झालं नाही आणि त्याचा फटका नक्कीच फलंदाज आकाश वाचलेत म्हणेन। आकाश नाही स्ट्राइकला कोण आहे? आकाश, कारण धावबाद होता वाचलेत म्हणेन। NB पुन्हा एकदा निलेश भिल्लारे सज्ज रनअप करत असताना पहा कुठे वाह भाई वाह, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर ड्राइव, सुपर है भाई, सुपर से भी ऊपर। अक्षय यांच्या बाट मधून एक देखना नेत्रदीप, डोळ्याचं आकाश डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका होता, कारण तुम्हाला एका जलद गती गोलंदाजाचा सामना करत असताना टायमिंग साधणं गरजेचं आहे आणि ते साधलंय कव्हरच्या रिझन मधून। काय सुपर फटका यार, क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला। पुन्हा एकदा
निलेश भिल्लार रे गोलंदाजी ट्रॅक वरतून पुढे चेंडू येईल का? ओ हो यस इट अ बाईट कॉल. अभ्यंतर धाव. 7 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया पुढचा चेंडू निलेश भिल्लारे. ओ खूप शॉट आहे नक्कीच इथे पंच बाईटचा इशारा देत आहेत कारण जवळ जवळ भरपूर हाईटने गेला. पंचाने तिथून मोजमाप घेतलंय. पाहिलं गेलं तर थोडा कमी असता तर नक्कीच पंचाने विचार केला गेला असता परंतु खूप बाउन्स झाला. गती मात्र जोरदार आहे सुसाट आहे परंतु धावा मात्र आता खर्ची घातल्या जातात म्हणेन एनबी कडून. धावसंख्या मात्र 8 या घरामध्ये पोहोचली आहे. 0.3 आहे. 3 चेंडूचा फक्त खेळ संपलाय. ओ जोरदार चेंडू पहा गतीमध्ये पहा काय घडतंय तर तुमची बॅट बॉल पर्यंत येत नाही तर चेंडूच येऊन आदळतोय बॅटवर त्यामुळे फटका फसला जातो. टायमिंग साधलं जात नाही आहे कारण दोन्हीचा टायमिंग परफेक्ट झालं पाहिजे. तुमचे बॅट खाली येत असतानाच चेंडू आदळला तर फटका मिस हँडिंग लागतोय आणि तेच घडतंय. निलेश भिल्लारे रफ्तार वरती स्वार आहेत. 4 षटकांची मॅच मध्ये एकच षटक निलेशच्या बाट्याला येणार आहे. ओ सुरेख आहे अफलातून आहे. पंच लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस डी झोन 1 धाव अर्जित होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. निलेश भिल्लारे पहिलं षटक नक्कीच मी म्हणेन टीम सायगर समतोल आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही 10 धावा क्रॉस करताना तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारली म्हणेन. ओ आट्टा टंडो यार सुपर आहे गतिमान आहे जलद आहे आणि इथे मात्र षटकाची समाप्ती आहे. पहिलं षटक संपलंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सायगर 11 जाऊन पोहोचलाय 1/10 या आकड्यावरती. चला लगेच नवीन गोलंदाज या मित्रांनो. आता वेळ नका घालू. टीम करंजे विनंती असेल आपल्याला थोडासा स्पीडअप द्या. तुम्ही थोडासा गिअर एक्सलेटर दाबा म्हणेन. सहकार्य करा आयोजन समितीला. आपल्या भेटीला एक देखणी स्पर्धा आहे. दैदिप्यमान आयोजन आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तुम्हा आम्हा सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व अर्थात सातारा जिल्ह्याचा अभिमान स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं नामदार सातारा जावलीचे आमदार नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले खऱ्या अर्थानं मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये इथे नक्कीच उपस्थिती असेल. भैरवनाथ फायटर करंजे आणि नांदगणे 11. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी यायचं आहे. कुरुळोशी यस यस भैरवनाथ फायटर्स विपक्ष कुरुळोशी झेल. ओ हो काय बांध होता की काय एवढा हात जवळ शरीराच्या का ठेवलेत हा मोठा प्रश्न आहे. कारण आपण गावाकडे खेळतो ना मित्रांनो वावरं असतात बांध असतात काही दगड असतात अडथळे असतात परंतु इथे तुम्हाला तसं काहीच नाही आहे. बिंदास झोकून द्या. आणि हे आउटफील्ड पाहिलं ना तर ही आउटफील्ड भूमिपुत्राला सुद्धा नाहीये आजच्या घडीला मित्रांनो. गेल्या वर्षी भूमिपुत्राला होती अशी ग्रीन आउटफील्ड परंतु आज मात्र तिथे नाहीये. पूर्णतः सगळी माती झाली आहे. म्हणजे ही आउटफील्ड तुमच्यासाठी चांगली आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरतून 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. यस इथे मात्र 1 बाउन्स ऑल आउट आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे पंचांची ताकीद येते आहे. 1 बाउन्स व्हॅलिड झालाय तुमचा. एनबी जसं गोलंदाजी करतोय तसेच बाकीचे गोलंदाज घडवले जातात की काय. कारण सचिन सुद्धा अशीच हाफ ट्रॅकर हाफ चेंडू गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सचिन धन्नावडे खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पहा. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक झपकन येत आहे चेंडू पर्यंत आणि दुसऱ्या धावेची कोणतीही संभावना नाहीये. मी तर म्हणेन टॉस जिंकला होता तेव्हा अशी अपेक्षा होती टीम करंजे संघाने बॅटिंग घ्यावी
कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर मगाशी 73 धावांपर्यंत मजल मारली, आताही चांगली धावसंख्या उभारली जाईल, परंतु नाही. रणजित पवार एक अभ्यासू. इथे मात्र फटका सजलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत दोन. अवाक्या बाहेर. 1 बाउंड चेंडू. सी कॉर्नर. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. येऊ द्या धावा, येऊ द्या धावा. ज्यावेळेस धाव फलकावरती लागतील ना त्याच वेळेस बॅटिंग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे, म्हणजे 40 नक्कीच होणार आहेत. नो डाऊट टीम सायगर जाणार आहे 40 पर्यंत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी काय घडवून आणेल सांगता येत नाहीये. ओहो यस, डान्सिंग ग्राउंड. भिरकावलाय, फेकून दिलाय, डिस्पेस केलाय, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. फलंदाज आहेत आकाश धनावडे. आकाश धनावडे रंगात आलाय, ढंगात आलाय हा फलंदाज. इथे मात्र हार मानणार नाहीये आम्ही. सायगर संघ दाखवून देतोय, समोर कोणताही संघ असू द्या आम्हाला त्याशी काय घेणं देणं नाहीये. आम्ही आमचा नॅचरल खेळ खेळा. हो हो हो, आणखीन एक लाजवाब देखना. मॅक्सिमम स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक धमाका 6 धाब्यांचा. वा भाई वा, सुरेख बॅटिंग आहे. आकाश धनावडे धावसंख्या जाऊन पोहोचवले 28. 28 धावा. पहा या षटकामध्ये तब्बल 18 धावा वसूल केल्या. कुठून काढल्या, ठोकून काढल्यात आकाश धनावडेने. आता मात्र स्ट्राइक इनला फलंदाज जातील. सुमित सलामीला आल्यात, त्यांच्याकडे ही ती कॅपॅसिटी आहे, परंतु जर चेंडू लागत नसेल ना तर नक्कीच आकाशला स्ट्राइकला आणला गेला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत रोहन धनावडे. सुमित स्ट्राइक एंडला सज्ज. लाभ केलाय, जोर कस केलाय, परंतु रणजित पवार तिथे आहेत, म्हणजे एकच धाव नक्की असेल. थ्रो पहा एंड निवडलाय एसटी रक्षकांचा. इथे एक आणि एकच धाव असेल. आता मात्र आकाश धनावडे पुन्हा एकदा स्ट्राइकला येत आहे, ज्यांच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये तुफान आलं होतं. कारण 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्या होत्या आकाश धनावडेने. आता रोहन धनावडे विपक्ष आकाश धनावडे. भावकीचं युद्ध आहे. खूप शॉर्ट आहे आणि त्यावरती फटका ही वेगळ्या ढंगात मारलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग स्टॉपला 1 आणि 1 धावेसाठी. चला चेंडू दुसरा घ्या आणि मॅच चालू ठेवा, वेळ कोणताही वाया घालवू नका. एका धाब्याबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धाव फलकावरती आहेत. रोहन धनावडे कुठेतरी खूपच शॉर्ट पिच होते, आणि कारण मी कालही सांगितलं होतं या खेळपट्टीवरती शॉर्ट पिच तुमच्याकडे गती नसेल ना तर तुम्ही टाकूच नका मित्रांनो. ओ सुरेख आहे. यास निर्धाव चेंडूची सांगता थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर निघणारा चेंडू होता. पहा कुठे शॉर्ट पिच नाही, बरोबर अगदी खऱ्या अर्थानं सटीक लाईन वरती होता. गुडलेन स्पॉटला चेंडू होता. कारण या मैदानामध्ये आहे ना लॉंग ऑन साइडची बाउंड्री आहे ना खूप जवळ आहे. फटका फसलाय, परंतु कोण झेल साठी जाईल का? राजेश गेलात. ओ डाऊन 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 डाऊन. इथे मात्र झेल सुटलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावींची भर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र 32 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2.4चा खेळ संपलाय. अजूनही 8 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजेच काय तर 50 कडे वाटचाल चालली आहे टीम सायगरची. आम्ही 40चा अनुमान लावला गेला होता, परंतु नाही. इथे मात्र आकाश धनावडेने खोटा ठरवलाय तो अंदाज फसलाय काय. हो क्षेत्ररक्षक आहेत, परंतु घडेल काय तर झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाह केला जातोय. ओ हो यस पहा थ्रो साठी काय पहा झेल सोडण्याची खऱ्या अर्थानं काय घटना घडतायत टीम करंजी संघाच्या बाबतीत असं पाहायला मिळत नाही जास्त, परंतु जजमेंट चुकला होता. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला ना आकाश धनावडेचं कौतुक करेन, कारण अजूनही हार मानत नाहीयेत, मागे हटणार नाहीये, भिडणार आहे.
लढणार आहे हे दाखवत आहे टीम सायगर संघ. रोहन धन्नावडे पुन्हा एकदा. ओ आता फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता परंतु जात नाही झेलवरती. पाठीमागे थांबलं जात आहे. 2 धावा दिल्या जात आहेत. घ्या बाबा घ्या तुम्ही 2-2 काढा असं म्हटलं जातंय का. झेलवरती जायला एवढा वेळ चेंडू हवेत असेल ना तर तुम्ही झेल पर्यंत पोहोचलाच पाहिजे. षटक क्रमांक 3 संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा. वा भाई वा. अतिशय देखणी कामगिरी या जोडीच्या माध्यमातून झाली आहे. आकाश आणि सुमित टीम सायगर संघासाठी भिडतायत, लढतायत, झगडतायत. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला होता सचिनचा. तदनंतर मात्र कमबॅक केलाय टीम सायगरने. आता मात्र स्ट्राइक एंडला पाहतोय आपण. सुमित आहे ना स्ट्राइकला. आकाश. गोलंदाज रणजित पवार. नेक्स्ट मॅच टीम भैरवनाथ करंजे विपक्ष कुरुळोशी 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. गती परिवर्तन आहे. हो यस डी मध्ये जाऊ द्या. नो प्रॉब्लेम. आणि खऱ्या अर्थानं रणजित पवार यांची एक ख्याती आहे. कधी चेंडू स्लोअर होईल ना तुम्हाला कळत सुद्धा नाहीये ऍक्शन मध्ये. कुरुळोशी 11. चला प्लीज आपण भैरवनाथ आलेले आहेत. दिशा भरकटली आहे. चला टीम कुरुळोशी संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. आपण या षटकानंतर लगेच टॉस करूया. टीम कुरुळोशी खऱ्या अर्थानं मी गेल्या सीझनला नव्हतं पाहिलं परंतु या सीझनला मात्र टीम कुरुळोशी संघाची एंट्री पाहायला मिळते आपल्याला. यस खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. यस लॉंग ऑन ला टिपला जाईल झेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज आकाश धन्नावडे. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. रणजित पवार न्यू बॅटर आल्यात मैदानाच्या आतमध्ये. मात्र अमित कसा चेंडू हाताळला जाईल. एक नामवंत गोलंदाज आहेत. एक शांत संयमी सुरेख चेंडू होता पहा. जाऊन द्या. एक धाव मात्र नक्कीच दिली जाते आहे. नो प्रॉब्लेम असं म्हटलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत. षटक क्रमांक 4 मात्र मार्गस्थ आहे. यस टीम भैरवनाथ करंजे संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय. हो सुरेख आहे चेंडू. वेल प्लेड. ब्रिलियंट आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आहे. आता मात्र उर्वरित काही चेंडू शेष आहेत. 40 मी म्हटलं होतं 50 ची कुठेतरी आशा लागली गेली होती परंतु थांबवलंय 40 पर्यंत. पुन्हा एकदा खोदून काढलाय. आता राजेश आहे. चेंडू खाली आणि नो डाऊट पकडला जाईल झेल. परतावं लागेल. फलंदाज मात्र कोण होतं. सुमित. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का बसलाय. हादरा बसलाय. आणि इथे मात्र या षटकामध्ये पहा पुन्हा एकदा कमबॅक करून दिले रणजित पवार यांनी. काय गोलंदाजी हाताळली जाते यार. अफलातून गोलंदाजी. सुपर ब्रिलियंट. इथेच आहे कोपरीलाच आहे. जावलीच्या कालपासून इकडे जाईल. पुत्राला होता वाटतं दुपारी काय. होय. ओ हो फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता. यस
इथे मात्र रणजित पवार आपल्या नावाला साजेसी कामगिरी क्लास दाखवलाय का म्हटलं जातं. रणजित पवार एक नामवंत खेळाडू आहेत जावली तालुक्याचे. चला टीम सायगर विनंती असेल आपल्याला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हा मित्रांनो. रणजित पवार आपण एका झुंड मध्ये जाताय लाईनअपने जा मित्रांनो. प्रत्येकाने नियमाचं पालन करा आणि आपला संघ एक नामवंत आहे. आपल्या संघाचं नाव आहे जावली टेनिस क्रिकेट मध्ये. आपण आदर्श घालून द्यायचा इतर संघांना. तर चला टीम सायगर चला प्लीज विनंती असेल आपल्याला. सुमित सचिन धनावडे कंपनी चला थोडंसं स्पीडअप घ्या विनंती आहे आपल्या सर्वांना. स्पर्धा आपली आहे खऱ्या अर्थानं. मी प्रत्येकाला सांगत असतो की स्पर्धा होणं गरजेचं आहे. मी नक्कीच एक सांगेन की वाई टेनिस क्रिकेट बद्दल बोलेन. वाई टेनिस क्रिकेट मध्ये मित्रांनो एवढे चांगले चांगले खेळाडू आहेत ना, परंतु आजच्या कंडिशनला त्यांना स्पर्धा प्लॅटफॉर्म होत नाही, स्पर्धा होत नाहीत. मोजक्याच काही स्पर्धा मिळत आहेत. म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेला कलागुण तुमच्याकडे असलेला जो खेळाचा जो अनुभव आहे तो सादर करण्यासाठी तुम्हाला जागा मिळणार नाहीये. तर त्याचा तुम्हाला फायदा काय होणार. कारण आपण जर इयर्सचा विचार केला तर 4-5 टुर्नामेंट त्यांच्या होत आहेत आणि जावली टेनिस का विचार केला तर 6 महिन्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 स्पर्धा जास्त 22हून जास्त स्पर्धा ह्या जावली टेनिस क्रिकेटच्या होतात मित्रांनो. म्हणजेच काय तर कुठे खऱ्या अर्थानं किती तफावत आहे. जरी 8-10 स्पर्धा म्हटला ना तरी त्याहून तुमच्या डबल स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळतात. तर आयोजकांना सहकार्य करा. कारण जर आयोजकांना तुम्ही सहकार्य कराल तर ते नेक्स्ट इयरला आयोजन करतील आणि तुम्हाला खेळायची संधी प्राप्त होईल मित्रांनो. तर आम्ही सातत्यानं सांगतो की खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेटचा एक वेगळा एक खऱ्या अर्थानं नावलौकिक आहे. मी मग सकाळी आल्या काल सांगितलं की एक गोष्ट घडली होती मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी सीझनला की खऱ्या अर्थानं काहीतरी अनबन झाली होती. 1-2 झालं परंतु जावली टेनिस क्रिकेटनं दाखवलंय जरी तुटलं तरी ती जोडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि ते पुन्हा एकदा एकत्र आले. पुन्हा एकदा एक असोसिएशन आणि एका छताखाली स्पर्धा होऊ लागल्यात. अभिमानाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी त्यामध्ये ह्या स्पर्धेची भर नव्याने पडतीये. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं बोलाई मित्रमंडळ खऱ्या अर्थानं पाहिलं तर खऱ्या अर्थानं बोलाई मित्रमंडळ खऱ्या अर्थानं विचार केला तर आतापर्यंत गावाकडे स्पर्धा होत होत्या त्यांच्या, परंतु इथे खऱ्या अर्थानं विचार केला आदरणीय रांजणे साहेबांचा मोठा पुढाकार त्यांच्या सहकार्यातून. मी मगाशी सांगितलं की खऱ्या अर्थानं तो परिसर आहे खऱ्या अर्थानं मेढा भाग त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानदेव रांजणे साहेबांचा क्रिकेट प्रति खूप मोठं सहकार्य आहे आणि त्यामध्ये एका स्पर्धेची या आंबेघर गावाच्या स्पर्धेची भर पडली आहे. कारण आतापर्यंत ही स्पर्धा होत नव्हती. ही स्पर्धा मात्र नव्याने चालू झाली आणि येणाऱ्या काळामध्ये निरंतर चालू राहील. फक्त खऱ्या अर्थानं मी म्हणेन आपण कार्यकर्ते जमा करा. कारण जर पाहिलं मी कालपासून पाहतो 1-2 जण फक्त 1-2-3 जणांची टीम कार्यरत आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या 2-3चे 10 झाले पाहिजे दादांनो. लक्षात घ्या गाव खूप मोठा आहे. मी मगाशी सांगितलं की 6 टीम खेळतायत आंबेघरच्या. म्हणजेच गाव खूप मोठं आहे. संदीपजी शेलार यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. शंकर दादा यांना विनंती करतो. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा लागल्यात. 39 धावांचं आव्हान सन्मानित केलं जाते मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांना. तिकडे लाईव्हला बघा सलामीची जोडी सुनील आणि राजेश. 1 बॉल 1 धाव. सुनील धन्नावडे राजेश धन्नावडे गोलंदाजी मार्क वरतून सुमित गोलंदाजी मार्क वरती 24-39 समीकरण आहे. ओ इथे एज आणखीन लागते. चेंडू जातो आहे थर्ड मॅन रिजनला डी झोन मध्ये. 1 आणि 1च धाबा आहे. रणजित पवार मात्र आता पाठीमागे थांबलेत. 2 डी आल्यात परंतु कोणतीही मॅच हलक्यात नाही घेतली पाहिजे मित्रांनो. लक्षात घ्या
गेम प्लॅन तर नक्कीच असतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं निलेश बिल्लारे असतील, यस इथे मात्र टीम करंजे BCC 11 पहा फील्ड प्लेस मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. सायगर ओ लॉप केलाय, जोर कसफटका केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, झप करून येत आहेत. यस दोन्ही टीम तडीस तोड म्हटलं जातं ना, ईट का जवाब पत्थर से देंगे. इथे मात्र टीम सायगर तेच दाखवतायत. भले तुम्ही दादा असाल, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा आमचं नाव कमवायसाठी आलो आहे. ओ सुरेख आहे आपला तुने एसट्यांच्या पाठीमागे मात्र नक्कीच पाहिलं गेलं ना तर आकाश धनावडे अतिशय चांगली कामगिरी करतायत. सुरेख आहे, क्रिकेटची मेजबानी आहे. क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं मनमुराद आनंद लुटता येतोय. लाजवाब आहे, देखणं आहे. खऱ्या अर्थानं अशाच मॅचेस पाहण्यासाठी तर आम्ही आतुर असतो. राजेश आता मात्र स्ट्राईक एंडला येत आहेत. पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. जे वरचे आहेत धावा त्या तुम्हाला काढाव्या लागतील. ओ जोरकास फटका खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत पाहत या सी कॉर्नर. हो 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 आणि पा बघता 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 जोखीम बरी धाव होती. सुनील धनावडे डेंजर झोन मध्ये होते, परंतु धावले कारण पळायचं आहे. पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि त्याच दृष्टीने वाटचाल टीम BCC करंजे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून सुमित निघतायत. फुलटॉस हो 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 फटका थोडासा फ्रंटला घ्यायला पाहिजे होता. राजेश नाराज असतील, परंतु त्याहून नाराज असतील रणजित पवार, निलेश बिल्लारे, कारण फुलटॉस चेंडू आहे. जो वरचा रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो हटवायला पाहिजे तुम्हाला, अन्यथा नंतर नंतर मात्र डोई जड होऊन जातं. चेंडू आणायचा प्रयत्न करा यार, प्लीज सहकार्य करा. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा, रन बॉल 6 धावा, म्हणजे आता इक्वेशनचा विचार केला 18-33. मॅच थोडीशी फसत चालली आहे. सायगर चला, प्रत्येक षटकाला टीम मीटिंग्स नाही करायच्यात, लक्षात घ्या प्लीज. आयोजकांची सूचना येते, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि क्रुशियल मोमेंटला जर पॅनल्टी लागली तर लक्षात घ्या नुकसान तुमचं आहे, कारण नॉकआउट खेळतोय आपण, याची आपण दक्षता घ्यायची आहे. आता मात्र स्ट्रॅटेजी बदललेली असेल टीम BCC करंजेची. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. न्यू गोलंदाज ऋतिक, लॉंग रन अप आहे. ऋतिक धनावडे काय ना, ऋतिक धनावडे. सायगर मात्र खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर विराट कोहलीचे खूप फॅन आहेत वाटते सायगर संघामध्ये. जर्सी क्रमांक 18. वा भाई वा, एक आगळं वेगळं आहे. ओ यस, प्रशांत धनावडे सॉरी, इथे मात्र प्रशांत धनावडे यांच्या खऱ्या अर्थानं आठवणी जाग्या ठेवल्या जात आहेत, कारण प्रशांत धनावडे हे जर्सी क्रमांक 18 यूज करत होते आणि त्याच्याच पश्चात ते नसताना त्यांच्या आठवणी जाग्या ठेवल्या जातात टीम सायगर कडून. खरोखरच एक आदर्श घ्यावा टीम सायगर कडून, असं हे खऱ्या अर्थानं तुमचं वर्तणूक आहे मी म्हणेन. कारण एखाद्या आपल्या बंधूला, आपल्यातून गेलेल्या भावाला खऱ्या अर्थानं कशा प्रकारच्या आठवणीत ठेवलं जावं, तर हेच आपण पाहतोय. मिस यू दादा. अर्थातच प्रशांत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस, विकेटचं पतन आहे. रणजित पवार, जावली टेनिस क्रिकेटची रणमशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कित्येक स्टार आहेत मित्रांनो जावली टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु सातत्यपूर्व कामगिरी करणं
हा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही एक आपण पाहिलं ना, एक मॅच तुम्ही धुवांदार खेळताय, परंतु नेक्स्ट मॅच मात्र तुम्ही पार ढेपाळले जाता. मग त्याला तुम्ही स्टार बनत नाही मित्रांनो, एका मॅचचा हिरो बनता. परंतु रणजित पवार या गोष्टीला अपवाद आहेत, निलेश भिल्लारे या गोष्टीला अपवाद आहेत. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. लॉंग रन अप आहे. वाह भाई वाह, मेरा नाम है रणजीत पवार. पॅवेलियन मधून सट होऊन आलेत की काय, खऱ्या अर्थानं राग आलाय. म्हटलं ना तर वावगर ठरणार नाही. पहिली षटक ज्या प्रकारची बॅटिंग केली ना त्याचा राग आलाय असं मी म्हणेन. कारण फक्त 6 धावा तुम्ही पॉवर प्लेला काढता, तर खऱ्या अर्थानं पुढच्या धावा कशा चेस करणार आहात तुम्ही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु पहिल्या चेंडूवरती एक दमदार खणखणीत धमाकेदार षटकार आलाय आणि ऋतिकला विचार करायला लावलाय. शॉर्ट पिच मारा होईल का पहा. एक षटकारानंतर पहा, याला क्रिकेट म्हणतात, सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. एक मोठा फटका मी खेळलोय, थोडासा प्रेशर नक्की हटवलाय. आता राजेशकडे ती जबाबदारी दिली म्हणेन आणि राजेश यांच्या बॅट मधून एक आणखीन धमाका पाहायला मिळेल का ऋतिक धन्नावडे आपल्याला कमबॅक करून देताना पाहायला मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 13 धाबा धावफलकावरती आहेत. 10ची सरासरी तुम्हाला कसल्याही प्रकारामध्ये ठेवायचीच आहे. पुढचा चेंडू घेऊन निघतायत ऋतिक धन्नावडे. ओ खराब आहे आणि डी झोन मध्ये सुद्धा गेलाय. पंच नो बॉलचा घोषणा करतायत आणि हा नो बॉल असा सोडायची गरज होती का. यस, डी झोन मध्ये गेलाय. रणजित पवार वैतागतात राजेश वरती. असा चेंडू तुम्हाला सोडायची गरज आहे का. तुम्ही तुमच्या खऱ्या अर्थानं बॅटचा फोल खोलला, नो बॉल असाही मिळणारच आहे, झेल होणार नाही. परंतु तिथे मात्र गणित थोडस बिघडलंय म्हणेन. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही तुम्हाला बनवाव्या लागतील 24 धावा. तुमच्याकडे चेंडू आहेत शेष मात्र 15. मॅच क्लोज आहे, दोन्ही बाजूला तोलायमान स्थितीमध्ये आहे. काय घडेल काय बिघडेल. येणार हे 3 चेंडू बॅटचे राहणार. आता गरज होती का, नको तेव्हा बॅट खोलली आहे आणि इथे मात्र विकेट नाही कारण नो बॉल आहे. यस, आम्ही सुद्धा विसरलो होतो, परंतु एक धाव कंप्लीट झाली. राजेश सुद्धा विसरले होते, परंतु इथे मात्र काय घडेल. एक धावा आली, 16 धावा. रणजित पवार ऑन स्ट्राइक. इथे मात्र खऱ्या अर्थानं मगाशी आपण विचार केला तर आकाश धनावडे यांनी आपला क्लास दाखवला आणि या स्कोरला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आता रणजित पवार यांची बारी आहे. रनअप कुठेतरी थोडासा डिस्टर्ब झालाय. डेड बॉलची घोषणा झाली आहे. जर विचार केला तर 16 धाबा म्हणजे आता आवश्यकता आहे आपल्याला 23ची. यस, अजूनही 23 धाबा. 14 चेंडू 23 धाबा. समीकरण आहे 2 मोठ्या षटकारांचं. ते कधी येणार. ओ यस, इथे मात्र लेगच्या दिशेने डी झोन मध्ये चेंडू. आता थोडेसे रिलॅक्स झाल्यासारखे वाटतंय रणजित पवार, टेन्शन फ्री आहेत वाटतंय. परंतु खऱ्या अर्थानं मॅच असं ढिल्ल्यामध्ये कधी घेतली जात नाही रणजित पवार यांच्याकडून. काय घडेल काय बिघडेल. येणारा चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती काय घडेल. द्या पाठीमागचा चेंडू द्या लवकर मॅचचा. मोठ्या चेंडूसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल का मोठ्या फटक्यासाठीचा. रणजित पवार का एक धाव घेऊन पुढच्या षटकामध्ये स्ट्राइक आपल्याकडे ठेवली जाईल. काय घडेल काय बिघडेल. येणाऱ्या या चेंडू काय घेऊन येईल. ओ यस, पुढे सरसावले येतात नंतर एकच आहे. यस, इथे मात्र पहा 1 आणि 1च धाव मात्र इथे अर्जित झाली आहे. एका धावेनी विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 18च्या घरामध्ये. अजूनही तुम्हाला 12-21 असं समीकरण आहे. मॅच मात्र दोन्ही बाजूला सुस्थितीमध्ये आहे. चला, जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका. टीम सायगर एक दोघांनी चर्चा करा मित्रांनो, कारण त्या एवढ्या घोळक्यामधल्या चर्चेनी वायफळ होते. 1-2 जण चांगले सिनियर कॅप्टन जा, त्याच्याशी चर्चा करा आणि डिसिजन घ्या मित्रांनो. सातत्याने टीम मीटिंग्स घेऊ नका. यस, फक्त 7 मिनिटाचा वेळ राहिला तुमच्याकडे. पहा
इथे सांगितलं जातंय. चला चला मॅच सुरू ठेवा. गोलंदाजी मार्कवर कोण आलाय बॉलर? सचिन धन्नावडे. ओ चेंडू लेग केस्टी सोडून जाणार आहे. यास पंच सांगताय दिलं बाईट कॉल. समीकरण बदललंय. इक्वेशन 12-20 आलंय. रणजित पवार हात खोलताना दिसत आहेत. ओ हो 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 यू भी साइड डेफिनेटली हिट. सचिन धन्नावडेचा जल्लोष पहा. परंतु आम्हालाही काही कळत नाहीये रणजित पवार चेंडू फसले कसा. गती परिवर्तन होता कारण खूप शॉर्ट पिच होता चेंडू. हा चेंडू बोल्ड होण्यासारखा नव्हताच. परंतु रणजित पवार कुठेतरी गतीमध्ये फसले म्हणेन आणि खूप मोठी प्राप्त झालेली विकेट आहे. खूप मोठी उपलब्धी आहे. चला नेक्स्ट बॅट्समन चला स्पीडअप करा. मॅच फसते की काय टीम करंजे. परंतु निलेश भिल्लार यांच्या बॅट मध्ये सुद्धा ताकद आहे. सन्नाटा छा गया भाई. ये क्या हो गया. खऱ्या अर्थाने रणजित पवार रंगात खेळत होते, ढंगात खेळत होते. इथे मात्र खऱ्या अर्थानं थोडासा अडचणीमध्ये, मी म्हणेन पूर्णतः अडचणीमध्ये नाहीये कारण आताच्या 2च विकेट. न्यू बॅटर कोण आले? निलेश. यस कट केला. चांगला कट आहे. सुरेख आहे. धाव भाग मिल्का भाग. इथे मात्र पडला जात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि यस 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत. चला चला थोडासा स्पीडअप ठेवा विनंती आपल्याला. कारण मित्रांनो आम्हाला फक्त तुमच्याच टीमच्या मॅचेस खेळवायच्या नाही आहेत, इतर टीमच्या मॅचेस सुद्धा आहेत. याची आपण जाणीव ठेवा. प्रत्येकाने थोडंसं स्पीडअपली घ्या. पुन्हा एकदा सचिन धन्नावडे निलेश भिल्लारे साठी एक मोठा फटका. कधी येईल तो फटका. बॅटचे रडार फ्लो खोललाय. इनसाइड आउट खेळलाय. हो हो चांगला प्रयत्न झालाय. इथे अडवलाय चेंडू. ते 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. निलेश भिल्लारे निघाले. थ्रो खराब आहे आणि बघता बघता 1 नाही 2 नाही 3 धावा कंप्लीट केला. प्रयत्न चांगला झालाय तिथे, मी म्हणेन प्रयत्न चांगला झालाय. झोकून दिलाय मात्र तिथल्या क्षेत्ररक्षकाने. परंतु 3 धावे बरोबर धावसंख्येचा विचार केला 24. चला स्पीडअप ठेवा. फलंदाज राजेश धन्नावडे. आता बराच वेळ झालाय. आता शांत बसून चालणार नाहीये. आता मलाही खेळावं लागेल फास्ट. ओ चांगला चेंडू आहे. अलाउन द कार्पेटच्या साईडने चेंडू जातोय सी कॉर्नरला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वा भाई वा सुरेख आहे. अतिशय चांगली देखणी फेकी पाहायला मिळते आपल्याला. 1च धाव आहे. परंतु राजेश यांच्या बॅट मधून मोठे फटके येतच नाहीयेत मी म्हणेन. कारण ती बॅटच ज्या प्रकारची खोलली जाते ना तर तिथे तुम्हाला फक्त अलाउन द कार्पेट ग्राउंडच्या साह्यानेच फटके असतील. निलेश भिल्लारे वरती प्रेशर वाढतंय. 25 धावा झाल्यात म्हणजे अजूनही तुम्हाला 13 धावांची गरज आहे. 8-14 8-14चं समीकरण आलंय. एक मोठा फटका आलाय का. हो हो बाप रे निलेश भिल्लारे. इथे मात्र गोल्डन चान्स आला होता तो घालवलाय निलेश भिल्लारेनी म्हणेन. आता 7-13 नव्याने समीकरण आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार अपेक्षा असेल टीम बीसीसी करंजेला. काय घडेल काय बिघडेल. सचिन धन्नावडेंच्या हातामध्ये चेंडू आहे. निघत डी गेले. ओहो लॉप केलाय. 6 धाब्यांसाठी सरळ भिरकावलाय साइड स्क्रीनच्या दिशेने. निलेश भिल्लारे मॅच मधली हवा काढली म्हणेन. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता.
राजेश धनावडे काय करणार, कारण आतापर्यंत काहीही मोठे फटके आले नाही आहेत, परंतु आता मोठ्या फटक्याची गरज सुद्धा नाहीये. 6 चेंडू 7 धाबींची आवश्यकता. या षटकारांनी पहा होत्याच नव्हतं केलंय टीम सायगर संघासाठी. क्रिकेट ह्यालाच म्हणतात मित्रांनो, रंग बदलणारा सरडा, अनिश्चितता आणि भरलेलं ते क्रिकेट. कधीही काही घडू शकतंय, कधीही परिवर्तन होऊ शकतं. न्यू गोलंदाज विजय धनावडे. आता मात्र 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज मात्र विजय धनावडे. इथे मात्र कुठेतरी जोरकस खेळायचा प्रयत्न. रणनीती साफ चुकीची म्हणेन मी. वनडी जाऊन द्यायला पाहिजे होती, कारण निलेश भिल्लारेंना नॉन स्ट्राईकला ठेवायला पाहिजे होतं. काही गोष्टी असतात अशा की काय आपण एक चाणाक्ष नीती वापरली गेली पाहिजे, कारण राजेश धनावडेंच्या बॅटला चेंडू बरोबर लागत नाहीये. कुठेतरी झगडतायत, फॉर्म निशी भांडतायत, परंतु निलेश भिल्लारे इनफॉर्म आहेत. निलेश भिल्लारेंच्या बॅट मधून धावा निघतायत. आता मात्र 5-6 फिनिश ऑफ द धोनी स्टाईल पाहायला मिळेल का? चला मित्रांनो, टीम सायगर वेळ नका घेऊ. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस मित्रांनो आमचा वेळ वाया घालवताय. प्लीज सहकार्य करा, आयोजकांना सहकार्य करा. आपल्या सहकार्याची अपेक्षा ठेवून असतात प्रत्येक आयोजक. ओ हो हो हो, आणि काय ठिकाणी जाईल जाईल जाईल. हो 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 हो, व्हाईट +1. पहा मॅच मधली खऱ्या अर्थानं रंगत संपत चालले. धावसंख्या 35 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. 5-4चं समीकरण आहे. मॅच कुठे होती, काय होता असं तू, काय झाला असं तू, असं म्हटलं जातं ना, कारण मॅच कुठेतरी टीम सायगर संघाच्या बाजूने झुकत झुकत चालली गेली होती, परंतु आता मात्र फेवर मध्ये आहे टीम BCC करंजेच्या. विजय धनावडे या चांगला फटका, इथे फिरणार आहे चेंडू, मुवमेंट होणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. हे निवडलाय चांगला, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. सुरेख अतिशय देखणी फलंदाजी निलेश भिल्लारे तारणहार ठरताय टीम BCC करंजे संघासाठी. कारण मी कित्येकदा पाहिलं निलेश भिल्लारे फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाली आपल्या संघासाठी. परंतु ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळतात ना, नवी मुंबईचं ओपन क्रिकेट, त्यावेळेस नक्कीच ॲज अ गोलंदाज म्हणून आपण निलेश भिल्लारेंना पाहतो. विजय धनावडे डॉट बॉल टाकतील का? हो हो हो, धावायचं आहे नक्कीच. काय घडलंय तर इथे मात्र चाणाक्ष नीती वापरली आहे, परंतु पंच काहीतरी सांगतील. चर्चा होते परंतु नाही, पंचांनी साफ नकार दिलाय या ठिकाणी खऱ्या अर्थानं. परंतु तुम्ही फेकून तसा चेंडू नाही मारू शकत, हाताने फक्त लावू शकता. नो बॉल दिला जाईल तुम्ही तसं टाकाल तर, कारण तो मंकी स्टाईल खऱ्या अर्थानं तुम्ही क्रीज मध्ये असाल ना त्याच वेळेस लावू शकता, अन्यथा तुम्ही नाही लावू शकत. ओ हो हो हो, आणि इथे मात्र समोर सापडले गेले निलेश भिल्लारे. कुशल मुवमेंटला आली आहे विकेट. चला नेक्स्ट फलंदाज, चला त्वरित या प्लीज टीम BCC करंजे. रणजित पवार चला पाठवा फलंदाज लवकर. कुशल मुवमेंट आहे, अजूनही 2 धाब्यांची आवश्यकता आहे मित्रांनो. बॉल शेष आहेत 3, 2 धाब्याची आवश्यकता आहे. एक एक काढून घ्या, कारण मॅच जर फसली तर नक्कीच तिथे अवघड परिस्थिती निर्माण होत असती. न्यू बॅटर विकास धनावडे. भिल्लारे, विकास भिल्लारे. 3 चेंडू 2 धाबा. खऱ्या अर्थानं निलेश भिल्लारेने आता मॅच सोडून जायला नव्हतं पाहिजे होतं, परंतु कुठेतरी डी काढायचा प्रयत्न, डी घोषित क्षेत्रामध्ये काढायचा प्रयत्न केला, त्यामुळे फसले गेले. आता मात्र सिली पॉइंट घेतलाय, प्रेशर आणलं जातंय आता. न्यू बॅटर अर्थातच विकास भिल्लारे. चला चला मित्रांनो, चला थोडस गतिमान क्रिकेट करा आणि नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहा. विनंती असेल टीम करंजे,
यस लॉफ्ट केलाय, फिरकावलाय, आवश्यकता नाहीये कारण विकेट जाणार आहे म्हटल्यानंतर धाव सुद्धा पूर्ण होणार नाहीये. आता 2 मध्ये 1 स्कोर लेबल आहे. राजेश मात्र सलामीला आले आहेत, नाबाद आहेत अजून. पहा टीम सायगरने काय मास सोडली नाही शेवटपर्यंत यार, अफलातून कामगिरी आहे. यस आम्ही अजूनपर्यंत मास सोडणार नाहीये, शेवटपर्यंत लढणार आहे कारण अशा क्लोजेस्ट मॅच हारतात ना त्या जीवाला कधीही लागत नाहीये जिवारी आपल्या. आणि तेच घडतंय. टीम सायगर फाईट देत आहे, लढत आहे. पूर्ण टीम मात्र अतिशय जबरदस्त. चला चला थोडं स्पीडअप घ्या. कुशल मुवमेंट आहे मॅचचा, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा पहा जर का जास्त काही आढळलं कमी जास्त तर नो बॉल दिला जाईल मित्रांनो, याची सुद्धा लक्षता घ्यायची आहे कारण आमचे पंच ना बारकाईनं पाहत असतात. 2-1 समीकरण आहे. असा इथे मात्र पहा विकेट आहे. यस विकेट आहे. मगाची प्रयत्न झाला होता, आताही झालाय, परंतु विकेटचा मोठा इफेक्ट पडणार नाही इथे कारण खऱ्या अर्थानं 2 मध्ये 1 हवी आहे. नॉन स्ट्रायकर आउट झाले, काही गरज नाही आहे प्रेशराईज व्हायची. राजेश यांच्यासाठी खऱ्या अर्थानं संधी आहे. विनरचा 1 धाव काढायची आहे आणि तंबूमध्ये परतायचं. आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सचिन धन्नावडे, सचिन धन्नावडे, यस राजेश विनिंग फटका डी झोन मध्ये पाठवलाय. विन द मॅच टीम BCC करंजे हा संघ ठरतोय विजयी. सेकंड राऊंड मध्ये विजय प्राप्त केलाय आणि थर्ड राऊंड मध्ये पोहोचलाय. पहा टीम भैरवनाथ फायटर्स करंजे हा संघ पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थँक्यू मित्रांनो. इथे मात्र असं गरज आहे मॅन ऑफ द मॅच